ज्ञानदीप लावू जगी। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी। पाडी तसे तुटी जन्म व्याधी, न पाहे अति कुळाचा विचार। भक्त करुणाकर ज्ञानाबाई। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार। भक्त करुणाकर ज्ञानाबाई। विठाला 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 विठाला। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजतेजं हृदि प्रदेश। वीरेन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान। ओम नमो ज्ञानेश्वरा, जय हो। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम जय हो। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठा तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू। जय हो। Vamos,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गुरुजी लोक अशाने मला म्हणतात महाराज तुमचं राव द्या यांचंच चालून द्या म्हणते, मला काहीतरी चान्स राव द्या बोला. वा वा, थोडं पुढं सारखा सावली त्या, नाही तर मग अलीकडे या काहीतरी. विठाला 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग. पैठण निवासी असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा ज्ञानोबाराय प्रती असलेली त्यांची भावना व्यक्त करणारा अभंग आपल्याशिवाय करता घेतला आहे. विठाला विठाला विठाला. माझ्या चिंतनाला प्रारंभ करण्या अगोदर कार्यक्रम किम निमित्त चालू आहे तो थोडासा 5 मिनिटात परिहार देणं गरजेचं आहे. आजूबाजूला उभं राहिलेले मागं फिरत असणारे सगळे एका जागेवर बसला. अर्धा तास 1 तास सेवा करायची. हा त्यामुळे नाही तर लोकांचा तुमच्याकडे बघण्यातच तेवढा वेळ जायचा. मी राहायचो बाजूला. हा कैवल्य चक्रवर्ती श्री संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली यांचा 728व्या समाधी सोहळ्यानिमित्त तालमंथन गुरुकुल संगीत गुरुकुल आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. खऱ्या अर्थानं हा सोहळा पाहून गुरुजी असं वाटतंय एवढी रंगदेवता आली. माझे ज्ञानोबराय सुद्धा इथं कुठंतरी बसून या सोहळ्याचा आनंद घेत असतील. एवढी रंगदेवता आली. इथं प्रत्येक बसणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचं स्वरूप पहा. असे टवटवीत चेहरे आहेत महाराज. आणि खरं सांगू आयुष्यामध्ये साधना असल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर सौंदर्य नाही. फॅरन लावलेलं सौंदर्य उन्हात गेलं का काळत पडत आहे. आणि नामस्मरणाचं सौंदर्य जीव गेला तरी तेवढंच चमकत आहे. म्हणून असा भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे आयोजक समस्त पंचाळ परिवार, त्यामध्ये ज्यांचा परमार्थ पाहून आम्हाला आदर्श घ्यावा वाटतो असे या पंचाळ परिवाराचे पाया म्हणायला हरकत नाहीत. आमचे आपले सर्वांचे पितृतुल्य गुरुतुल्य असणारे श्री हरिभक्तपरायण उद्धव महाराज पंचाळ बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. आता असे महात्मे पुढे बसलेले असल्याच्या नंतर गुरुजी आपण काय बोलावं. उद्धव महाराज पंचाळ बाबा इतका पाठांतराचा माणूस मी माझ्या आयुष्यात अजून पाहिलेला नाही बरं का. हा मी सांगतो त्यांचं एकच गोष्ट सांगतो. गेल्या वर्षी बाबाची माझी भेट झाली होती. 121 कडव्याचं भारूड ते मला म्हणून दाखवत होते बोलत बोलत. त्यांनी भारूडाला सुरुवात केली. मध्ये मध्ये मला डोळा लागला. एक झोप होऊन उठलो तरी त्यांचं भारूड चालू. एवढे पाठांतराचे माणसं आज आमच्या कीर्तनाला बसलेले आहेत. भाऊ तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि ज्ञानोबारायांकडे प्रार्थना करतो. तुमचा 101वा अभिष्ट चिंतन सोहळा आमच्या सर्वांच्या वतीनं आळंदी या ठिकाणी साजरा व्हावा हेच या सप्ताहाचं फळ ज्ञानोबारायांकडे मी मागतो. म्हणून भाऊंच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांच्यानंतर या सप्ताहाचे आयोजक भाऊंनी या महाराष्ट्राला दिलेलं एक मृदंग क्षेत्रातला अनमोल रत्न, हिरा एका बाजूला ठेवायचा आणि हरिभक्तपरायण श्री तुकारामजी महाराज पंचाळ गुरुजी यांचं वादन एका बाजूला ठेवायचं. ते समान असणार. आणि हरिभक्तपरायण श्री तुकारामजी महाराज पंचाळ गुरुजी महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये अनेक असे अलौकिक रत्न तयार करून सोडले गुरुजींनी. आणि मी सांगेल तुम्हाला आमच्या आयुष्यातला अनुभव. आम्ही कायम बरोबर राहणारे माणसं आहेत गुरुजी. आपण तुम्ही कितीही दुःखात असा महाराज, किती पण टेन्शन असू द्या तुमच्याजवळ, तुम्ही फक्त 2 मिनिटं श्री तुकारामजी महाराज पंचाळ गुरुजी जवळ येऊन बसायचं. महाराज त्या टेन्शनातून एका सेकंदात तुम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. म्हणजे ही दैवी शक्ती आहे त्यांच्याकडे एक विनोदाची. एकदा त्यांच्यावर काहीतरी संकट आलं, दुःख आलं महाराज,
आणि ते दुःख मला सांगत होते. ते दुःख तरी त्यांनी असं नाराज चेहऱ्याने सांगावं ना, ते दुःख सुद्धा ते मला हसतच सांगत होते. इतका हसत चेहरा. म्हणून श्री तुकारामजी महाराज पंचाळ गुरुजी यांनी आज मला ज्ञानोबा यांच्या या समाधी सोहळ्यानिमित्त आज कीर्तन सेवेचं सद्भाग्य प्राप्त करून दिलं. गुरुजींच्या चरणावर नतमस्तक होतो. तसेच त्यांचे मोठे बंधू हरिभक्त परायण आमचे केशव भाऊ पंचाळ, पहिल्या दिवशी त्यांची कीर्तन सेवा झाली. भाऊंच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो. इकडं आमच्या मोठ्या बहीणबाई बालूताई असतील, कीर्तनाच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र त्यांनी गाजवला. बालूताईला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आत्ता ज्यांचं गायन ऐकलं त्यांच्याबद्दल तर काय बोलावं महाराज, शब्दच नाहीत महाराज. हां, आता त्यांच्याबद्दल बोलायचं काम म्हटलं तर एकच बा, शाब्दिकाचे काम नाही येते एवढी कला. आणि आता ऐकलं तुम्ही न्यायाचार्य गुरुवर्य महंत नामदेव महाराज शास्त्री बाबांचे महाराष्ट्रातले विश्वासू आणि आवडते गायक कोण असतील तर ते आमचे रवी महाराज पवार बाबा आहेत. हां, रवी गुरुजी आज माझ्या कीर्तनात आहेत. गुरुजी माझं आत्तापर्यंतचं केलेल्या परमार्थाचं फळ आज उदयाला आलं. म्हणून गुरुजी तुमच्या समोर कीर्तन करावं एवढा मोठा नाही, पण जे ज्ञानोबा मला देत आहेत, आपण त्यांचे लेकर आहेत, ते तुमच्या पुढे मांडणार आहे. त्यांच्याच बरोबर ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्र आजपर्यंत वेडा झालाय, वेडा होत आहे, असे हरिभक्त परायण कैलास महाराज पवार बाबा. वा, त्यांचं नावही कैलास आहे आणि आवाज सुद्धा कैलासासारखाच मोठा आहे महाराज. कैलास महाराज पवार. आणि पवार नावात काय ताकद आहे महाराज. अरे ईशा, मी सांगू का पवार नावातली ताकद. जगन्नाथ अण्णा पवार, पांडुरंग दादा पवार, रवी महाराज पवार, कैलास महाराज पवार, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, अजून लय मोठे पवार आहेत महाराज. पण ह्या पवारांनी सगळा महाराष्ट्र गार केला महाराज. हा, यांनी वारकरी संप्रदाय गाजवला आणि त्यांनी राजकारण गाजवलं. पण पवार नावात खूप मोठी ताकद आहे बरं का. हा, पवार नावात पावर आहे. हा, आणि गुरुजींच्या शेजारी उभे असणारे माझ्या जीवनाचे शिल्पकार, महिला मंडळी पुरुष मंडळी एक तास सेवा करायची, लक्ष देऊन ऐका. माझ्या जीवनाचे शिल्पकार बरं का रवी गुरुजी, आमचे भजन सम्राट गहिनीनाथ गडाचे टाळकरी हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज खेडकर, माझे सख्खे मोठे बंधू महाराज सुद्धा आपल्या कार्यक्रमावर उपस्थित आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. इथं समोर बसलेले ज्यांची दुसऱ्या दिवशी का पहिल्या दिवशी कीर्तन सेवा झाली, आमच्या हरिभक्त परायण तुकाराम महाराज पंचाळ गुरुजींचं एक हृदयस्थानी असलेलं व्यक्तिमत्व आमचे माऊली महाराज. आणि अतिशय गोड, गोळासारखं गोड व्यक्तिमत्व माऊली महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि हे पहा, उजव्या साईडला ज्यांचा कीबोर्ड ऐकताय, महाराष्ट्रामध्ये अनेक कीबोर्ड वादक आहेत महाराज, पण वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कीर्तनकारानं स्वीकारलेलं आणि ज्ञानोबा यांची कृपा असलेलं कीबोर्ड वादक एकच आहेत, ते म्हणजे आपले कृष्णादादा व्यवहारे महाराज. हा, कीर्तनामध्ये आवडतं व्यक्तिमत्व कीबोर्ड वादक कोण असेल तर महाराष्ट्रामध्ये आमचे कृष्णादादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमचे सिस्टीमवाले दादा आणि तुम्ही सगळे मंडळी समोर बसलेले एक तास. लुटे भाऊ, लखन लुटे, तुम्ही सिस्टीमनं आम्हाला लुटून घ्या एवढं करा. आणि या कार्यक्रमाचा आनंद आपल्या सर्वांना लुटू द्या. दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजा महाराज. आणि सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो, माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला आणि बोलता बोलता अजून राहिलं आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रातलं नामांकित व्यक्तिमत्व गायन क्षेत्रातलं हनुमान महाराज लाटे पाटील. वा वा, दादूस. हा, त्यांचे सुद्धा ते एकदा एक व्यक्ती स्वर्गवासी झाला. सगळ्या लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली टाकलं फेसबुकवर. आमच्या हनुमान महाराज लाटेने टाकलं भावपूर्ण श्रद्धांजली दादूस. त्या माणसाला सुद्धा इतका म्हणजे ते परफेक्ट शब्द झालाय. हनुमान महाराज लाटे असतील, आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज असतील, सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. विठाला विठाला. आणि ऐका बरं का दादा, बस आता सेवेकडे वाढायचंय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबा यांचं इथं वर्णन करतायत दादा.
वर्णन कुणी कुणाचं करावं? वर्णन करणारे ही मोठे आहेत आणि ज्यांचं वर्णन केलंय ते सुद्धा मोठे आहेत. ऐका बरं का बाबा, नाद बाबाचा अधिकार पाहायचा असेल, देवानं 12 वर्ष घरी पाणी भरावं, देवानं चंदन उघडून देण्याचं काम करावं, हे त्यांचं परमार्थातलं बाह्य रंगातलं फळ आहे गुरुजी. बाह्य रंगातलं म्हणजे समाजाला दिसणार आहे, पण शब्द ना शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. नाद बाबांचं परमार्थातलं अंतकरणातलं अंतरंगातलं फळ सांगतो. 1000 वेळेस यवन अंगावर येऊन थुंकला तरी सुद्धा त्याचा तिरस्कार करण्याची भावना नाद बाबांची झाली नाही. प्रसाद देऊनच त्याला मुक्त केलं. हे नाद बाबांचं परमार्थातलं अंतरंगातलं फळ आहे. हा, आणि परमार्थ तुमचा कधी साध्य झाला? ज्या दिवशी वैऱ्याला सुद्धा आपलं म्हणण्याची तुमची भावना होईल, त्या दिवशी तुमचा परमार्थ साध्य झाला. विठाला आणि अशा नाद बाबानं माझ्या ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. काय वर्णन केलंय? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबारायांना रोज रोज नमस्कार केला पाहिजे. का केला पाहिजे? त्याचं कारण आहे. ऐका बरं का गुरुजी, जगामध्ये काही माणसं कृपाळू असतील गुरुजी, तर ते उदार नसतील. काहीकडे उदारता असेल पण त्यांच्याकडे कृपाळुता नसेल. काहीकडे कृपाळुताही असेल, उदारताही असेल, पण त्यांच्याकडे स्वातंत्र्य नसेल. पण माझ्या ज्ञानोबारायांकडे या सगळ्या गोष्टी आहेत. त्या कशा आहेत? तुम्हाला चालता सांगेल मी पुढं. ज्ञानोबारायांच्या चरणावर रोज रोज नमस्कार का करावा माणसानं? खूप गोड उदाहरण आहेत बरं का, खूप गोड उदाहरण आहेत. ऐका, ज्ञानोबारायांची ज्यांच्या आयुष्यात संगत घडली त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. कसं झालं सांगतो. का रोज रोज नमस्कार करावा कैलास बाबा? निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई पैठणवरून येत असताना काही नास्तिक लोकांना त्यांना वाटेत अडवलं. कोणत्या गावचे तुम्ही? आळंदीचे आहोत. पैठणला गेलो होतो. कशासाठी? ऐका, संन्याशाची पोरं म्हणून आम्हाला हिनवलं जातंय आणि त्रास दिला जातोय. त्या त्रासातून मुक्त व्हावं म्हणून आम्ही शुद्धीपत्रक आणायला गेलो, पण आम्हाला डावललं गेलं. गुरुजी खूप गोडे बरं का. आणि ते टवाळखोर लोक सुद्धा हसायला लागले. याचं नाव निवृत्ती, याचं नाव ज्ञाना, याचं सोपान आणि हिचं मुक्ताबाई. अरे प्रवृत्ती ज्याची जाग्यावर आहे त्याला निवृत्ती म्हणतात. यांची प्रवृत्ती जाग्यावर आहे का? ऐका बर का, ज्ञानोबारायांकडे वळले. तुझं नाव ज्ञान आहे ना? हे बघ आमच्या शेजारून रेडा चालला म्हटले. गुरुजी किती विशेष आहे. अरे ते रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानाचे आहे. तुझ्याकडे असं काय आहे ज्ञाना नाव ठेवण्यासारखं? ज्ञानोबाराय म्हटले तुम्ही सांगताल ते शक्य करून दाखवतो. काय येतं तुला? तुम्ही सांगताल ते बोलून दाखवतो. मग ज्ञानोबाराय म्हटले मला गुरु कृपेने, तुमच्या कृपेनं जे काही ज्ञान प्राप्त झालंय ते मी बोलून दाखवतो. मग ती टवाळखोर जी गँग होती, जे त्रास देणारे लोक होते, अरे याचंही नाव ज्ञाना, तुझंही नाव ज्ञाना, हा तुझ्या सामर्थ्य असेल तर या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव. ऐका बर का कैलास गुरुजी, मला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेत. सगळ्याला माहिती आहे ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. सगळ्याला माहिती आहे ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिवंत केलाय. मग तुम्ही म्हणताल आम्हाला हे माहिती आहे तरी आम्ही पुन्हा 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 काय ऐकावं महाराज? ऐकून बोर होतंय. पुन्हा पुन्हा काय ऐकावं? अहो ऐकायलाच पाहिजे. का ऐकायला पाहिजे? ज्ञानोबारायांचं चरित्र पुन्हा पुन्हा ऐका. तुम्ही सकाळी जेवण केलं तर दुपारी करताच ना. मग एकदा जेवण केल्यावर 6 महिने नका ना जेवण करू तुम्ही. होय बाबा, सकाळी जेवण केलं तर पुन्हा संध्याकाळी करताय ना. हा कशासाठी करताय?
अहो डबल डबल केलेलं जेवण जर तुम्हाला मरणापासून वाचवत असेल तर पुन्हा पुन्हा ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलेलं सुद्धा तुम्हाला जन्म मरणातून वाचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलं पाहिजे. अरे बोलव या रेड्याच्या मुखातून वेद, ताकद आहे ना. श्री गुरु निवृत्तीनाथ दादाला हात जोडले, गुरु कृपा झाली, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलायला लागला. रेडामुखी वेद बोलविला, जय हो. गर्व तुझ्याचा हरी गेला. रेडामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरी गेला. शांती रूप प्रगटला ना कैवल्याचा पुतळा. जय हो. गटला पुतळा, कैवल्याचा पुतळा, गटला पुतळा. पांचाळ कुटुंबाचं रत्न महाराज. काय खूप सुंदर. ऐका, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ऐका, अहो त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. गुरुजी ऐका ना, सगळ्या प्राण्यातून जड असणारा रेडा, त्याच्या मस्तकावर ज्ञानोबारायांचा हात पडला. पुन्हा पुन्हा नमस्कार का करावा, ऐका बर का. त्याच्या मस्तकावर ज्ञानोबारायांचा हात पडला, त्या रेड्याचं मंदिर उभा राहिलं. काय सामर्थ्य असावं. म्हणून एक शब्द सांगू गुरुजी, तुमचं वर्णन गायकानंच करावं. गायकाचं वर्णन, आता चांगल्या गायकाचं वर्णन लहान पोरानं जर केलं, त्या वर्णनाला एवढं महत्व राहणार नाही. तुकाराम महाराज पांचाळ गुरुजीचं वर्णन एखाद्या तयार वादकानंच करावं, तेव्हा ते वर्णन कुठंतरी चांगलं ठरेल. हा, आणि ऐका ना, भक्ताचं वर्णन सुद्धा भक्तानंच करावं. ज्ञानोबराय सुद्धा भक्त होते आणि नाथ बाबा सुद्धा भक्तच होते. आता ऐका, नवऱ्याचं वर्णन बायकोनच करावं आणि बायकोचं वर्णन फक्त नवऱ्यानेच करावं. नवऱ्याचं वर्णन जर शेजारणीने केलं तर याला 8 दिवस भाकर मिळत नाही. हा, मग याला किती लांब मिशी असू द्या. हा, आणि बायकोचं वर्णन जर नवऱ्यानं नाही केलं, शेजारीने केलं, मग तर घटस्फोटाशिवाय दुसरा विषयच नाही. आणि किती काही असू द्या. होय भाऊ, माझ्याकडं लक्ष आहे तुमचं. बघा, गुरुजी म्हणतात आमच्या बाबाला राग येईल. मी आबाला, आबा कुठे, आबाला नाही नाही, राग यायचं काय कारण नाही. तुमच्या कशाला सांगू, मी काय प्रपंचाच्या कमी ठेसा खाल्ल्या का आता बोल. ते मयाव सांगतो ना, तू म्हणतो माझंच सांगतो ना महाराज. सगळा महाराष्ट्र पाया पडतोय. एक दिवस कीर्तनावून आलो गुरुजी, घरी गेलो, सगळे मुलं आले पळत गेट मध्ये, गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले. मै बायको वरून गेला ऋतून, आलं बाया कीर्तन. म्हणा कीर्तन आहे काय, आले बाया महाराज म्हण ना. हा, बायकोला पुढे किंमत असते का महाराज? हा, किंमत नसते. पण लक्षात ठेवा, ज्या बाईला नवऱ्यातला देव दिसला, त्या बाईला देवळातल्या देवाच्या पाया पडायची गरज नाही. का तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पण ती पतिव्रता असली पाहिजे बर का. नाही तर आजकाल महिला मंडळी सुद्धा नाव घेतात,
त्यांनी नाव घेतलं का असं वाटतं कोणती तरी येडी बाबळ बागवान फाशी घ्यावा जाऊन. फाशी घेण्यात जो आनंद आहे तो हिचं नाव ऐकण्यात आनंद नाही. हा, लग्नाच्या दिवशी नाव घेते देवळी देवळी देवळीत होते केळं आणि दादासाहेबाचं नाव घेते संध्याकाळची वेळ. ऐका गुरुजी, नाशिकला कीर्तनाला गेलो, वास्तुशांती निमित्त कीर्तन, आणि त्या बाईला म्हणलं घ्या नाव. आता त्या बाईच्या नवऱ्याच्या सकाळीच भांडणं झालेले कृष्णदादा, हे महात्मा पण 2 वर्षापासून ताण सहन करते. एक दिवस मायापाशी येऊन रडत होते, प्रपंचाला अवकाडे. मी म्हणलं तुम्ही 2 वर्ष झालं रडतात, मी 6 वर्ष झालं रडतोय. दोघांनी मिठ्या घातल्याने एकमेकाचा रडत बसलोत महाराज. पण मायापेक्षा यांच्या जागा जास्त निघत होत्या याच्यामुळं. पण ऐका, दुःख आहे सारखंच. त्या बाईला म्हणलं नाव घ्या, त्या मावशीनं नाव काय घेतलं गुरुजी ऐका ना. ती मावशी म्हणली शिडीव शिडी डबल शिडी, शिडीव शिडी डबल शिडी, मग तुकाराम मोडी तू बिडी आणि मी लावते साऱ्या गावात काढी. तुमचं नाही बरं का, येते काढलाय विठाला विठाला. ऐका, ज्ञानोबारायांच्या सानिध्यात आलेला रेडाचं जर मंदिर होत असेल तर ऐका, आपलं सुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही का. भक्ताचं वर्णन भक्तानच करावं. भक्ताचा महिमा भक्ताचे चालते, जय हो. भक्ताचा महिमा भक्ताचे चालते, दुर्लभ यागते अनेकाची, दुर्लभ यागते अनेकाची. भक्ताचा महिमा भक्ताची महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ यागती दुर्लभ यागती अनेकाची. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ यागती अनेकाची, दुर्लभ यागती अनेकाची. भक्ताचा महिमा भक्ताचं वर्णन भक्तानच करावं गुरुजी. नाथ बाबांना ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, आपण नाही करू शकत का. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. ऐका बर का, ज्ञानोबाराचं वर्णन करायचं म्हटलं तर आपल्या शब्दानं वर्णन पूर्ण होणार आहे. अहो, ज्ञानोबारायांना रेडा बोलावला, मग महाराज ऐका ना, रेडा बोलवला, कोणत्या शब्दानं वर्णन करावं ऐका. शाब्दिकाचे काम नाही येते. शब्दानं जर ज्ञानोबारायाचं वर्णन होत नसेल तर महाराज करावं तरी काय. नाथ बाबा म्हणतात तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबारायाचं वर्णन होऊ शकत नाही, फक्त नमस्कारच करावा लागेल. दुसरा चमत्कार सांगतो. प्रपंचाच्या माध्यमातून गुरुजी, आपण फक्त आपलं जीवन विषय भोगामध्ये अडकलेलं आहे, आपण परमार्थाकडे येत नाही. तुकोबारायानं म्हणावं, किती विषय भोगात हा जीव अडकलाय. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. या शरीराची गाळणी होईपर्यंत विषय भोग भोगतो. पण ज्ञानोबारायानं दुसऱ्या अध्यायात म्हणावं, हे विषय भोग हा प्रपंच काय आहे सांगू ऐका. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ, रखमादेवरू विठ्ठलाचे. जेवढं दिसतंय ते स्वप्नातलं मृगजळ आहे. आणि आपण भाग्यवान आहेत गुरुजी. एखादा म्हटला ना तुमचं मोठेपण काय, ऐका गुरुजी, रवी गुरुजी सारखं गायन आलं, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. याच्यापेक्षा सुद्धा मोठेपण आपलं आहे महाराज. ऐका, पंचाळ गुरुजींसारखा मृदंग वाजवता येणं ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. हा, अजून एक कृपा सांगू का. लोकांनी जर गुरुजी आपल्याला मोठेपण विचारलं ना, एकच सांगायचं, आमच्या आयुष्याचं मोठेपण काय आहे ना कृष्णदादा, ज्ञानोबारायांच्या नंतर आम्हाला मधुकरी खायला मिळाली, हे आमच्या आयुष्यातलं मोठेपण आहे. कोणत्या शब्दानं ज्ञानोबारायांचा महिमा वर्णन होईल महाराज ऐका.
नेवासा या गावात माऊली आली. पहिला चमत्कार सांगितला तुम्हाला, रेडा बोलवला. या जगामध्ये तत्वात न बसणारे चमत्कार ज्ञानोबा यांनी खरे करून दाखवले. तत्वात न बसणारे, एखादर जर म्हणला बसतोय तत्वात चमत्कार, बोलेव रेड्याला. हा, ज्ञानोबराला ज्ञानेश्वरी लिहिण्याची इच्छा निर्माण झाली कैलास दादा. मग या जगाच्या पाठीवर असा शुद्ध माणूस पाहिजे ना. हा, सच्चिदानंद बाबाचं प्रेत चाललेलं, ज्ञानोबरांची कृपा दृष्टी झाली. ऐका ना, प्रेत सुद्धा उठून बसलं आणि ज्या खांबाला ज्ञानोबराय पाठ देऊन बसले ना, ज्ञानोबरायला ज्ञानेश्वरी सांगायला. ऐका, समोर निवृत्तीनाथ दादा बसलेले, सोपान काका, मुक्ताबाई, उजव्या हाताला सच्चिदानंद बाबा बसलेले आणि ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करावी. यांचे अवतारच कशासाठी आहेत पहा. अहो, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिले निवृत्तीनाथ दादा, मीपणाची निवृत्ती झाल्याशिवाय योग्य ते ज्ञान नाही प्राप्त होत म्हणून दुसरे ज्ञानदेव गुरुजी, योग्य ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जीवन मार्ग सोपा होत नाही म्हणून तिसरे सोपान देव, आणि जीवन मार्ग सोपा झाल्याशिवाय आयुष्याला मुक्ती मिळत नाही म्हणून चौथी मुक्ताई. आलं लक्षात? त्याच्यासाठी हे 4 अवतार. ज्ञानोबरायानं ज्या प्रेतावरती कृपा दृष्टी टाकली, त्या प्रेतानं ज्ञानेश्वरी लिहावी आणि ज्ञानोबरायानं ज्या खांबाला पाठ द्यावी, त्या खांबाचं सुद्धा मंदिर उभं राहावं. याच्यापेक्षा मोठेपण काय असावं. म्हणून ऐका बरं का, याच्यापेक्षा मोठेपण दुसऱ्या जगाच्या पाठीवर नसूच शकत नाही. अहो, एवढे मोठे ज्ञानोबरायांचे चमत्कार आहेत. हा, मग ऐका ना, कोणत्या शब्दानं वर्णन करावं महाराजांना सांगावं. शाब्दिकाचे काम नाही येथे. अहो, शब्दानं जर वर्णन करणं होत नाही, करावं तरी काय, एकच करा, तया नमस्कार वारंवार. हे ज्ञानोबरायांचे चमत्कार. अहो, जड भिंतीला सुद्धा ज्ञानोबरायानं चल म्हणावं, त्या भिंतीनं चालावं. ऐका, कितीही मोठा तुम्ही आर्किटेक्ट आणला, कितीही मोठा शास्त्रज्ञ आणला, त्याला म्हणावं भिंत चालून दाख. वर्णन करणं होईन ज्ञानोबरायांच्या चमत्काराचं. बोला, अनेक वारकरी आहेत. अहो, कोणत्याच शब्दानं वर्णन करणं होऊ शकत नाही म्हणून त्यासाठीच लिहिलं असावा काय, शाब्दिकाचे काम नाही येते. काय करावं महाराज? मग एकच करा, तया नमस्कार वारंवार. आणि या जगाच्या पाठीवर जी कृपाळुता कोणाकडे नाही, जी उदारता कोणाकडे नाही, ती उदारता माझ्या ज्ञानोबरायांकडे आहे. म्हणून नाथबाबा ना काय म्हणतात, अभंगाचं कृपाळू उदार माझा
विषय तुम्हाला लागावा म्हणजे ते म्हणते ऐकायला उरलं पाहिजे कोणतरी जे वाजायला मग यांना पण नाही काय ज्ञानोबरायानं वर्णन करावं या जगामध्ये ज्याला कुणीच नाही त्याला ज्ञानोबर आहे ऐका म्हणूनच नाथ बाबांना म्हटलं असा कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाया कुळाचा येऊन बसलेत महाराज ऐका ज्ञानोबरायानं म्हणावं या जगाच्या पाठीवर जी कृपाळुता कुणाकडे नाही ती कृपाळुता ज्ञानोबराय आहे ते गुरुजी आणि जी उदारता ही कुणाकडे नाही ती उदारता ज्ञानोबराय आहे ते काय कृपाळुता आहे ऐका रेड्यावरती कृपा केली मंदिर उभं झालं मेलेल्या माणसावरती कृपा केली ज्ञानेश्वरी लिहिली जड भिंतीवरती कृपा केली असे अनेक चमत्कार प्रेतावर कृपा करावा उद्धार व्हावा रेड्यावरती कृपा करावा त्याचा उद्धार व्हावा याच्यापेक्षा मोठी कृपा काय असावी आणि ज्ञानोबरायांचं उदारता सांगतो कृपाळुता सांगली कैलास दादा ऐका या जगामध्ये लोपलेलं ज्ञान कुणालाही न मिळणारं ज्ञान ज्ञानोबरायाने या विश्वाला प्रगट करून या जगामधलं लोपलेलं ज्ञान ज्ञानोबरायाने या विश्वाला प्रगट करून द्यावं ऐका बरं का बरं कुणाला किती ज्ञान दिलं कुणाकडून किती पैसे घेतले दादा त्या ज्ञानाचे आता त्यांची ज्ञानेश्वरी सांगायला आम्ही 25-25 हजार घेतो पण त्यांनी कुणाकडून काय घेतलं माया माता माऊले ऐका तुम्ही आणि पुरुष मंडळी तुम्ही आळंदीत आल्या ना हे आमचे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार नारायण महाराज केंद्रे शास्त्री आपल्या गुरुजींच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद ऐका आळंदीत आलात ना ज्ञानोबरायांच्या समाधी समोर जर गेले ना समाधी पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं पाहिजे तुमचा परमार्थ साध्य झाला म्हणून समजा पण माता माऊले येतात त्या आळंदीला काय आल्या आता ह्या घेतात बांगड्या आणि हे घेते तो घोंगड्या महिला घेतात बांगड्या आणि पुरुष घेतात घोंगड्या ऐका तुम्हाला मेकअपचे सामान बांगड्या घोंगड्या सूप कप गावाकडे भेटतील पण ज्ञानोबराया तुम्हाला फक्त आळंदीतच भेटतील म्हणून आळंदीत आल्यावर ज्ञानोबरायाला घेण्याचा प्रयत्न करा समाधीच्या पुढे उभे राहिले ना ज्ञानोबरायांचं स्वरूप असं हृदयामध्ये साठवा गड्या आणि ज्ञानोबरायाच्या समोर म्हणा काय भेटी लागी जीवा भेटी लागी
पुरुष मंडळी आणि महिला मंडळी ज्ञानोबरायाच्या पुढे गेले की ज्ञानोबरायांचा साक्षात्कार होण्यासाठी डोळ्यात अश्रू आणा. ऐका, आणि ज्या दिवशी तुमच्यावर ज्ञानोबरायांची कृपा झाली ना, त्या दिवशी तुम्हाला जगानं डोक्यावर घेतलं म्हणून समजा. माझ्या आयुष्यातला अनुभव सांगू का गुरुजी? बालूताई, गुरुजी बरोबर मी काही कीर्तन वाजवलेले, कीर्तन पखवाज वाजवत फिरायचो. पण ऐका ना रवी गुरुजी, ज्ञानोबरायांच्या समाधी समोर गेलो, अंगाव काटा उभा राहिला. आयुष्यातली गोष्ट सांगतो घडली. माऊलीकडं केशवभाऊ एक मागणं मागायचो. परिस्थिती थोडी हालाकीची असायची पहिली कालाला. ज्ञानोबरा, माझ्या आयुष्यातला शेवटचा श्वास गेला ना, तो तुमच्या मातीत जावा एवढंच द्या. ज्ञानोबरायांनी आज एवढं काही दिलंय, महाराष्ट्र डोक्यावर घेतोय. ज्ञानोबरायांच्या समोर डोळ्यात आणलेले अश्रू माझे वाया गेले नाही. म्हणून तुम्ही सुद्धा ज्ञानोबरायाच्या समाधी समोर डोळ्यात अश्रू आणा आणि म्हणा माऊलीला, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस, पाहे रात्र दिवस, वाट तुझी भेट लागी जीवा लागली से आस, भेट लागी जीवा लागली से रवी गुरुजी, ज्ञानोबरायाच्या समाधी पुढे 2 अश्रू डोळ्यातून गळाले माझ्या. ऐका, आज 15-15 लाखाच्या गाडीत माऊलीनं बसून फिरावं, याच्यापेक्षा मोठी उदारतो आणि कृपाळुता काय असावी. आणि ऐका, इथं बसलेले सगळे आम्ही ज्ञानोबरायांचे लेकर आहेत बरं का. ज्ञानोबरायांचे आम्हाला माहिती आहे, जोपर्यंत आमची ज्ञानाबाई, आमच्या ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ना, तोपर्यंत आम्हाला जगामध्ये कोणापुढे झुकायची गरज लागणार नाही. हे माऊलींचा कृपा आशीर्वाद. एवढं लोपलेलं ज्ञान ज्ञानोबरायांनी या जगाला द्यावं. कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या लोकाला दिलं? जातही पाहिली नाही आणि धर्मही पाहिला नाही. म्हणून नाथ बाबांना म्हणावं, तया नमस्कार वारंवार. अभंगाच्या 2ऱ्या चरणात नाथ बाबा सांगतात, कुळाचा विचार न पाह्या, कुळाचा भक्त करुणा भक्त करुणा कुळाचा
आणि या महात्म्याच्या वाजिनानं आमचा सुद्धा उद्धारच झाला महाराज. याच्यापेक्षा मोठा आनंद कुठं असणार आहे आम्हाला. ऐका, कोणत्याच कुळाचा आणि जाती धर्माचा विचार केला नाही ज्ञानोबारायानं. ह्या विश्वासाठी ज्ञानोबारायानं ते ज्ञानाचं दान दिलं बरं का. आणि ऐका, ते ज्ञानाचं दान दिल्यामुळे आपण जरी ज्ञानोबारायांच्या समाधी पुढे गेलो, ज्ञानोबारायाला मागणं मागितलं, ज्ञानोबाराया तुमच्या कृपेचे हे पोचणे, तुमची कृपा होऊ दे ज्ञानोबाराया. आणि ऐका, न पाहे याती फळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कशासाठी ज्ञानोबाराय समाधीत बसलेत? भक्त करुणा करत ज्ञानाबाई, भक्तावरती करुणा करण्यासाठी ज्ञानोबाराय तिथं बसले. मग तुम्ही म्हणताल महाराज ऐका ना, प्रपंच करता करता याचे बांध कोरले, त्याचे बांध कोरले, हातातून पाप घडलं, न कळत पाप घडलं. अहो, आमच्या आयुष्यातलं पाप दूर करण्यासाठी ज्ञानोबारायांकडे असं काही आहे का? सोपं साधन, ज्ञानदेव म्हणता माया माया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, संतमय मावर नुकिती फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हटले ना, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. मग महाराज ऐका ना, आम्ही मुखातून जरी ज्ञानोबारायांचा ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव काही काळाचे, काही काळाचे ठेवले जीवा, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता, ज्ञान ज्ञानदेव हो ज्ञानदेव. वा वा आणि बघा, आता सगळेजण हात वर करा. ज्ञानोबारायांचं स्मरण जरी केलं तरी अंतकरणातलं पाप जर दूर होत असेल तर आपल्याला टाळी वाजून भजन करायला आहे का? काय हरकत. या दुःखातून मुक्त कोण करतय? संत करतात. म्हणून अशी टाळी वाजायची, असे टाळ वाजायचे. महाराष्ट्रात हा अभंग गाजला पाहिजे. हा, तो असा आहे. कैलास दादा, आपलं ते करमाळ्याचं भांडवल कोणतं? ऐका, संत जागृत करतात आपल्याला बरं का पापापासून. कसे? ऐका, जग जोगी जाग बोलती, जाग जाग बोलती, जग जोगी जाग बोलती, जग जाग बोलती, जग जोगी जाग बोलती, जग जाग बोलती, जग जोगी जाग बोलती, जग जाग बोलती. शाबास. जागता जगदेव, जागता जगभाव, जागता जगदेव, राखा काही भाव, अवघ क्षेत्रपाळ, पूजा मसको,
बसलेले म्हातारे सुद्धा बसले असे करायला लागले. त्यामुळं मी बास केलं नाही तर मला म्हणायचं होतं. हा चालू झालं त्यांचं. ऐका, अहो कोणत्याच जाती धर्माचा विचार केला नाही, त्यांना ज्ञान समर्पण केलं. आणि अजून ऐका गुरुजी, ज्ञानोबारायांचं नामस्मरण करू पण अंतःकरणात पांडुरंगाचा विचार केला. तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा, तैसाची मी खरा तुम्हाला गी. माझ्या विषयी तुमच्या अंतःकरणात जसा भाव असेल पांडुरंग परमात्मा तसाच प्राप्त होतोय. पण माझ्या ज्ञानो केला तैसा पुरवी धरावी तिच्या, पुरवी धरावी तिच्या, पुरवी धरावी तिच्या. होय 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 भक्ती केला तैसा पुरवी धरावी तिच्या, पुरवी धरावी तिच्या, पुरवी धरावी तिच्या. टाळी वाजवा. ऐका, होय भक्ती केला तैसा पुरवी धरा ती इच्छा. ऐका आता बरं का गुरुजी, अहो कोणताही भाव अंतःकरणात असू द्या, फक्त ज्ञानोबरायला शरण गेलात की ज्ञानोबराय केवढ्याही दुःखातून सावरून जन्म मरणाच्या खेपातून वाचवतात. अभंगाचं तिसरं चरण. भलतिया भावे शरण दाता भेटी, भलतिया भावे शरण दाता भेटी, भलतिया भावे जय हो शरण दाता भेटी, भलतिया भावे शरण दाता भेटी. भलतिया भावे शरण दाता भेटी, भलतिया भावे शरण दाता भेटी, भलतिया भावे शरण दाता भलतिया भावे शरण दाता पारितोष तोटे जाम व्याप्ती, पारितोष तोटे जाम व्याप्ती, पारितोष तोटे जाम व्याप्ती, पारितोष तोटे जन्म व्याधी. मागे यादी कुळाचा विचार, मागे यादी कुळाचा विचार, भावे याती कुळाचा विचार, भावे याती कुळाचा विचार, विचार विचार. वा वा वा. दादा काय आनंदाची गोष्ट. नाथ बाबांना म्हणावं का ज्ञानोबरायला रोज रोज नमस्कार करावा. बालूताई, भलतिया भावे शरण दाता आपण आ करतो ते पण आ निघून जाते ती काढली तिकडे. ऐका, अंतःकरणामध्ये कोणताही भाव असू द्या, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबाराला शरण गेल्याच्या नंतर अंतःकरणात कोणताही भाव असला तरी सुद्धा माणूस जन्म मरणाच्या खेपातून चुकल्याशिवाय राहत नाही. ही ताकद ज्ञानोबारायात आहे. म्हणून तया नमस्कार वारंवार विठाला. आणि तरी सुद्धा समाजानं
त्या ज्ञानोबारायाला त्रास देणं नाही सोडलं. आता घड्याळ लावून 15 मिनिटात तुम्ही जेवायला जाताल, पण सर्वांगाचे कान करून ऐकायचं. ज्ञानोबारायाला सुद्धा वाईट लोकांना सोडलं नाही. लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबारायांचा त्रास प्रत्येक जणाच्या डोळ्यातून अश्रू येतील, मी खात्री देतो. गुरुजी, आयुष्यात कधी जर आपल्या वाईट माणसं आले ना त्रास द्यायला, त्यांचा तिरस्कार नाही करायचा. ऐका, त्यांचा तिरस्कारच करायचा नाही. त्याचं कारण सांगू. ज्ञानोबारायांनी वैऱ्याचा तिरस्कार केला नाही म्हणून आज जग डोक्यावर घेत आहे ज्ञानोबारायाला. तुकोबारायांनी विसोबा खेचराचा तिरस्कार केला का? नाही केला. त्याचे पाय जाऊन चुपले म्हणून जग डोक्यावर घेतय बर का. ऐका, असंच एक दिवस, माऊली खाली बसा. ज्ञानोबाराया इंद्रायणीच्या तीरावर स्नानासाठी गेले. बालुताई, ज्ञानोबारायांनी स्नान केलं नारायण महाराज, आणि विसोबा काकानं पाहिलं. तळ पायाची आग मस्तकाला गेली. हातात काठी घेतली, बदड 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 ज्ञानोबारायाला मारला. अंगावरती वळ उमटले. तेवढ्यावर विसोबा खेचर बास नाही, खेचरांना बास नाही केलं. जवळ असणारी ब्राह्मणाची पोरं खेळत होती. ऐका बरं, सांगितलं, अरे काय बघता, या ज्ञानानं आपली इंद्रायणी बाटवली, आपल्या इंद्रायणीचं पवित्र नसावलं, अरे मारा याला. गुरुजी, सगळे ब्राह्मणाचे पोरं आले आणि ज्ञानोबारायाला चिखलात लोळवलं, मारलं. माझे ज्ञानोबाराय रडत रडत सिद्ध भेटात आले. आई आई म्हणत होते. माझी रुक्मिणी माता स्वयंपाक करत होत्या. आई आई असा माऊलींचा आवाज कानावर आला. घार जशी पिलांकड पळत जावी, गाय जशी वासराकड पळत जावी ना, माझी रुक्मिणी माता पळत गेल्या ज्ञानोबारायांकडे. कुशीच धरलं. काय झालं ज्ञाना, काय झालं? अरे पडलास का ज्ञाना? अरे अंग भरलंय तुझं चिखलानं. ऐका बर का बाबा, लक्ष दे. अंग भरलंय, पडलास का? नाही ग आई, नाही ग आई. काय झालं? मला त्या विसोबा काकानं काठीनं मारलं, संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं. लक्ष द्या. शेवटी रुक्मिणी मातेनं स्वयंपाक तसाच ठेवला. कसं बस लेकरांना शिळे तुकडे खाऊ घातले आणि संध्याकाळी गुरुजी लेकरं झोपी गेले. विठ्ठल पंताला सांगितलं, विठ्ठल पंत काहीतरी करावं लागेल. कधीपर्यंत आपण हा समाजाचा त्रास सहन करायचा? गुरुजी दुसऱ्या दिवशी विठ्ठल पंत उठले, पैठणला गेले, धर्म मार्तंडाकडे. अहो संन्यास आम्ही घेतलाय ना, त्रास आम्हाला द्या, आमच्या लेकरांना का देता? काहीतरी न्याय द्या तुम्ही. तेव्हा धर्म मार्तंड जमा झाले. तुम्हाला न्याय पाहिजे ना, एकच न्याय, देहांत प्रायचित. माझ्या विठ्ठल पंताच्या पायाखालची माती सरकली. अरे 5 वर्षाची माझी मुक्ता, 5 वर्षाची. माझा निवृत्तीनाथ दादा, माझा सोपान, माझी मुक्ताई, माझा ज्ञान दादा, यांना सोडून देहांत प्रायचित. हातात पत्र घेतलं आणि विठ्ठल पंत आळंदीला आले. संध्याकाळची वेळ झाली. विठ्ठल पंताचा आवाज ऐकला का रुक्मिणी मातेनं तांब्या भरून बाहेर आणला. विठ्ठल पंत, स्वामी सूळ घ्या तुम्ही, तोंडात पाय धुवा, तोपर्यंत जेवायला वाढते. दादा ऐका बरं. विठ्ठल पंत पाणी सुद्धा पिले ना. थकलेला जीव कुठे जाऊन बसले आणि 2 पायाच्या मध्ये मुंडकं घालून रडायला लागला. काय झालं पंत?
काय सांगावं रुक्मिणी तुला? हा? सांगेल रुक्मिणी तुला, अगोदर आपल्या लेकरांना जेवू घाल. रुक्मिणी मातेनं लेकरांना जेवू घातलं. माता मावल्यांनो, सगळे लेकरं झोपी गेले. विठ्ठल पंतानं सांगितलं, रुक्मिणी आपल्याला या देहाचा त्याग करावा लागणार आहे, तेव्हा आपल्या लेकरांचा वनवास चुकल गड्या, तेव्हा आपल्या लेकरांच्या मुंजी होतील गड्या. आपल्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक माता मावल्यांच्या डोळ्यातून पाणी आलंय. ऐका बरं का, मी सांगेन. रुक्मिणी मातेनं मला 5 वर्षाची माझी मुक्ताई नाव दुसरा म्हणताल तो त्रास माझ्या जीवनात भोगायला तयार आहे, पण माझ्या सोन्यासारख्या लेकरांना टाकून कसं जायचं? विठ्ठल पंतानं म्हणावं, रुक्मिणी मी खरं तर पत्र हातात पडल्याच्या नंतर तिकडच देहाचा त्याग करणार होतो, पण मला वाटलं शेवटचं तरी माझ्या ज्ञानाचं मुख पाहावं, शेवटचं तरी माझ्या मुक्ताईला कुशीत घ्यावं, शेवटचं एकदा तरी माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यावरनं हात फिरावा आणि बायको या नात्यानं शेवटचं एकदा तरी तुला पाहावं रुक्मिणी, यासाठी आलोय ग. मग देहांत प्रायश्चित्त द्यायचंय. कुणी प्राण हत्या करायची, प्राण त्याग करायचा, याच्यावरून दोघांचं बोलणं लागलं माऊली. विठ्ठल पंतानं म्हणावं मी प्राण त्याग करणार, रुक्मिणी मातेनं म्हणावं 9 महिने लेकरं मी पोटात वागवलेत, मी प्राण त्याग करणार. ताई रात्र गेली दोघांची, शेवट गुरुजी निर्णय ठरला, प्राण त्याग करायचा तर दोघांनी हे करायचा. दुसरा दिवस उजेडला आणि प्राण त्याग करायचा म्हणून दुसऱ्या दिवशी माझ्या रुक्मिणी मातेनं पुरणपोळीचं जेवण केलं. का? आज जायचंय ना मला, कायमचं दूर निघून जायचंय ना. आमच्या नंतर कोण आमच्या लेकरांना अन्न खाऊ घालणार, कोण आमच्या लेकरांना पुरणपोळी जेवू घालणार? गुरुजी पुरणपोळीचं जेवण केलं. 4ही लेकरं अशी रांगेत बसवली. रुक्मिणी मातेने एक घास निवृत्तीनाथ दादाच्या घासात मुखात घालावा, एक घास माझ्या ज्ञानदेवाच्या मुखात घालावा, एक घास माझ्या सोपानाच्या मुखात घालावा, एक घास माझ्या चिमुकल्या मुक्ताईच्या मुखात घालावा. तिला असं कुशीची धरावं. पोटभर जेवा लेकरांनो, पोटभर जेवा. निवृत्तीनाथ दादाला वाटायचं आई असं का बोलत असेल बर. पुन्हा 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 रुक्मिणी माता मुखामध्ये घास भरवायची. दादा पोटभर जेवले लेकरं, पुरणपोळी खाल्लो. संध्याकाळची वेळ झाली. माता मावल्यानं सगळे लेकरं झोपी गेले. रडण्यात आणि लेकरांच्या डोक्यावरनं हात फिरवण्यात गुरुजी पहाटेचे 4 वाजले. निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यावरनं हात फिरवला की रुक्मिणी मात्यानं ज्ञानदेवाच्या डोक्यावरनं हात फिराव. दादा सोपानाच्या डोक्यावरनं हात फिरावा, मुक्ताईला कुशीत घ्यावं आणि माझ्या विठ्ठल पंतानं पायथ्याशी बसून आंबरडा फोडावा. हे ज्ञानोबारायचं चरित्र. पायथ्याशी बसून आंबरडा फोडावा. ऐका बर का, 4 वाजले. विठ्ठल पंतानं म्हणावं रुक्मिणी चल, 4 वाजले. दरवाजात विठ्ठल पंत गेले. दादा पुन्हा विचार केला, आम्ही कोठे गेलो तर आमच्या लेकराला माहित तर पाहिजे ना. पत्र लिहून ठेवलं. समस्त आळंदीकर ग्रामस्थांना, समस्त आळंदीकर ग्रामस्थ मी विठ्ठल पंत कुलकर्णी पैठणकरांनी दिलेल्या निर्णयानुसार आज आम्ही दोघंही नवरा बायको पती पत्नी देहाचा प्राण त्याग करत आहोत. आमच्या नंतर तरी आमच्या लेकरांना आनंदानं घास खाता यावा, आमच्या लेकरांच्या मुंजी व्हाव्यात, यासाठी आम्ही आमच्या प्राणाचा त्याग करत आहोत. निवृत्तीनाथ दादाच्या उशाला ते पत्र ठेवलं. कैलास दादा
दरवाजात जाऊन विठ्ठल पंत उभा राहिले. अगं रुक्मिणी चल. अहो चिल्ल्या पिल्या तुम्ही कसा जीव निघन माईचा. इथं प्रत्येक बसणारी माये ज्या माईचं लेकरू गेला असेल त्या आयुष्यातलं त्या माईला विचारा. लेकरू आयुष्यातलं सोडल्याच्या नंतर काय त्रास असतोय. रुक्मिणी दरवाजापर्यंत जावं. पुन्हा रुक्मिणी माता वापस आल्या. ऐका पुन्हा लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवला. विठ्ठल पंतांना म्हणावं रुक्मिणी मला माहित होतं अगं तुझी माया आहे ना. माया संसारातून नाही निघणार. या लेकरातून तुझा जीव नाही निघणार. म्हणून मी एकटा प्राणत्याग करत होतो. रुक्मिणी मी जातो ना. रुक्मिणी थांब ना. रुक्मिणी नाही. रुक्मिणीने म्हणावं आता शेवटचा एकदा माझ्या मुक्ताईला मला कुशीत धरू द्या. शेवटचं एकदा मुक्ताईला कुशीत धरलं. आंबरडा फोडला. ए मुक्ताई अगं येते हा. आणि ज्ञानोबारायावरती कैलास दादा जबाबदारी टाकते. ज्ञाना मी चालले. आम्ही दोघं चाललोत प्राणत्याग करायला. पण याच्यानंतर माझ्या मुक्ताईची सोपानाची माय तू व्हायचंस. माझे ज्ञानोबराय फक्त मुक्ताईची आणि सोपानाची माय झाले नाही. या विश्वाची माय माझे ज्ञानोबराय झाले. माझी रुक्मिणी माता माझे विठ्ठल पंत प्राण त्याग करायला गेले. माता मावल्यावर ऐका बर का. प्राण त्याग केल्याच्या नंतर सकाळ झाली. सकाळ झाली. निवृत्तीनाथ दादा उठले. आई दिसेनासा झाली. बापही दिसला नाही. आई कुठे गेली. बाबा कुठे गेले असते. आई आई ए दादा अरे सांग ना आपली आई कुठे गेली. दादा दादा आपले बाबा कुठे गेले रे. दादा बाबा कुठे गेले. दादा निवृत्तीनाथ दादानं ते पत्र वाचलं. आम्ही प्राण त्याग करत आहोत हा शब्द ऐकल्याच्या नंतर आई म्हणून हाक मारली. सगळीच्या सगळी जबाबदारी ज्ञानोबारायांच्या आणि निवृत्तीनाथ दादाच्या पाठीवर आली बर का. भूक लागली. आई म्हणता म्हणता भूक लागली. सगळा दिवस सरला. पोटाला भूक भाकरही नाही. पोटाला अन्नाचा तुकडाही नाही. सगळा दिवस सरला. संध्याकाळी विसोबा केचराकडे ते पत्र घेऊन निवृत्तीनाथ दादा गेले. याच्यानंतर तरी आम्हाला सुखानं जगून द्यावं. ऐका बर का. विसोबा खेचरानं पत्र घेतलं आणि फेकून दिलं. तिथून सुद्धा निवृत्तीनाथ दादाला मारून पुन्हा वापस पाठावं.
दुसरा दिवस उजडला कैलास दादा. ऐका, 2 दिवस गेली आईला आणि बाबाला पाहण्यात. ना आई दिसली ना बाप दिसला. चारही लेकरे एकमेकाच्या कुशीत पडून रडायचे. आई आई बाबा बाबा म्हणून रडायचे. 2 दिवस माझी चिमुकली मुक्ताई उपवासी होती बर का. चारही लेकरं उपवासी होते. माता माऊलीवर नाही का. 3ऱ्या दिवशी ज्ञानोबारायांना झोळी बांधावी. माय बापा आयुष्यातले गेले की झोळीच बांधावी लागते बर का. गावात मधुकरी मागण्यासाठी गेले. अहो ज्या लोकांना मधुकरी मागावी ना, संन्याशाची पोरं म्हणून दारं लावून घेतले. दारं लावून सगळे दरवाजे लावून घेतले. 1-2 घरी पीठ दिलं थोडं फार, तर ते विसोबा खेचरानं ते पीठ सुद्धा हिसकून घेतलं, मातीत लोळवलं आणि पुन्हा काठीनं मारलं. बालूताई एवढं काठीनं मारलं. 2 दिवस मुक्ताई उपाशी. ज्ञानोबाराय घरी रडत रडत आले. दादा कुणी मारलं दादा तुला. दादा कुणी मारलं दादा. मुक्ता त्या विसोबा काकानं मारलं. मुक्ता नाही जाणार याच्या नंतर मधुकरी मागायला जाण्यासाठी. उपवासी राहील का मुक्ता, पण नाही मधुकरी मागायला जाणार. मुक्ता नाही जाणार. ऐका, मुक्ताईनं म्हणावं दादा रडू नको, उपवासी राहील दादा, पण तुला कोणाची येऊन मागणार नाही दादा. नाही मागणार. एवढा त्रास या समाजानं दिला. ज्ञानोबरायांच्या अन्नात माती कालवली, तरी सुद्धा ज्ञानोबरायानं या वैऱ्यांचा तिरस्कार केला नाही. म्हणून ज्ञानोबरायाला नाथ बाबा या जगाची माय म्हटले, अनाथाची माय. ज्या अनाथाला कुणीच नाही त्याला ज्ञानोबा आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पायी वळती तसे न पाये कुणाचा विचार. या जगात 2 प्रकारचे अनाथ. कोणते 2 प्रकारचे ऐका. ज्याला आई आणि वडील नाहीत ते एक प्रकारचे अनाथ, आणि जे ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या विचारापासून वंचित आहेत ते दुसरे अनाथ. आणि ऐका, याच ज्ञानोबरायांवरती आपल्या महाराष्ट्राचं एक अलौकिक व्यक्तिमत्व, मृदंग क्षेत्रातलं रत्न, हरिभक्त परायण तुकारामजी महाराज पांचाळ गुरुजी यांनी कुणीही न ऐकलेलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं ज्ञानोबारायावरती एक मृदंगातलं स्तुती परण तयार केलेलं आहे. 5 मिनिटात ते परण ऐकायचं आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. नाही 5 मिनिट. ऐका ऐका, थोबार घेऊ विठोबा